सचिन भाऊजींना बघितलं. त्यांच्याबरोबर एक मुलगी होती. सायली कॅफेमध्ये गेली आणि तिने जे पाहिलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण सचिन एका मुलीसोबत बसलेला होता आणि ती मुलगी होती साक्षी शिखरे. 1000% खात्री आहे माझी की ती साक्षी शिखरेच होती. मालिकेच्या पुढील भागात कॅफेमध्ये सायली लगेच तिच्या फोनमध्ये त्या दोघांचा फोटो काढते. तिला वाटतं की हा पुरावा खूप महत्त्वाचा ठरू शकतो. फोटो काढल्यानंतर सायली तिथून शांतपणे निघून जाते. तिच्या मनामध्ये मात्र खूप विचार सुरू असतात. तिला समजत नाही की आता पुढे काय करायचं. सायलीच्या मनात एकच विचार सुरू असतो की हे सगळं तिने घरी सांगावं का नाही, कारण जर हे सत्य सगळ्यांसमोर आलं तर घरामध्ये मोठा गोंधळ उडू शकतो. काही वेळाने सायली घरी पोहोचते. घरात शिरताच ती पाहते की हॉलमध्ये प्रतापराव आणि कल्पनाताई बसलेले असतात. दोघेही शांतपणे काहीतरी चर्चा करत असतात. सायली हळूहळू त्यांच्या दिशेने चालत जाते. तिच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसत असते. तिच्या मनामध्ये खूप मोठं ओझं असतं, कारण तिला माहिती असतं की ती जे सांगणार आहे ते ऐकून सगळ्यांना धक्का बसणार आहे. कल्पनाताई सायलीकडे पाहतात आणि त्यांना लगेच जाणवतं की सायली काहीतरी विचारात आहे. कल्पना म्हणते, "काय ग सायली, काय झालं? तू इतकी शांत का आहेस?" सायली काही क्षण काही बोलत नाही. ती थोडा वेळ विचार करते. मग ती हळूहळू बोलायला सुरुवात करते. सायली म्हणते, "आई, आज मी कॅफेमध्ये गेले होते." हे ऐकून कल्पना आणि प्रतापराव दोघेही तिच्याकडे लक्ष देऊन ऐकू लागतात. सायली पुढे म्हणते, "तिथे मला सचिन भाऊजी दिसले." हे ऐकताच प्रतापराव थोडे आश्चर्यचकित होतात, कारण त्यांना वाटतं की यात एवढं मोठं काय आहे. पण सायली पुढे जे सांगते ते ऐकून दोघांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. सायली म्हणते, "सचिन भाऊजी एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक मुलगी होती." कल्पना लगेच विचारते, "कोण मुलगी?" सायली थोडासा थांबते आणि मग म्हणते, "ती मुलगी म्हणजे साक्षी शिखरे होती." हे ऐकताच प्रतापराव आणि कल्पना दोघेही एकदम शांत होतात. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे धक्का दिसत असतो, कारण त्यांना माहीत असतं की साक्षीचं नाव पुन्हा घरामध्ये येणं म्हणजे नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रतापराव गंभीर आवाजात सायलीला विचारतात, "तुला खात्री आहे का सायली?" सायली म्हणते, "हो बाबा, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं." सायली मग त्यांना सांगते की सचिन आणि साक्षी दोघे कॅफेमध्ये एकत्र बसून खूप वेळ बोलत होते आणि त्यांचं बोलणं पाहून असं वाटत होतं की त्यांच्यामध्ये अजूनही काहीतरी नातं आहे. सायली पुढे सांगते की तिने त्या दोघांचा फोटोही काढलेला आहे. हे ऐकून प्रतापराव आणि कल्पना दोघेही आणखी चिंतेत पडतात, कारण त्यांना समजत नाही की आता पुढे काय होणार आहे. जर ही गोष्ट घरातल्या सगळ्यांना कळली तर नक्कीच मोठा वाद निर्माण होऊ शकतो. कल्पना विचारात पडते. तिला समजत नाही की सायलीला काय उत्तर द्यावं. प्रतापराव मात्र खूप गंभीर होतात. ते म्हणतात की ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि याचा नीट विचार करावा लागेल. सायली मात्र अजूनही चिंतेत असते, कारण तिला वाटतं की हे सत्य लपवून ठेवणं योग्य नाही. ती म्हणते की जर खरंच सचिन आणि साक्षी पुन्हा एकत्र येत असतील तर ही गोष्ट सगळ्यांना माहिती असायला हवी. तेवढ्यात तिथे अर्जुन, चैतन्य आणि अश्विन येतात. ते सगळे हॉलमध्ये येतात आणि सायली आणि कल्पना काय बोलत आहेत हे ऐकतात. अर्जुनला त्यांच्या बोलण्यातून काहीतरी गंभीर आहे असं जाणवतं. तो लगेच सायलीला विचारतो की काय झालं आहे, तुम्ही दोघी इतक्या चिंतत का दिसत आहात? कल्पना काही बोलायच्या आधीच सायली अर्जुनकडे पाहते. तिला आता वाटतं की सत्य सांगण्याची वेळ आली आहे. सायली म्हणते की अर्जुन, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. अर्जुन म्हणतो, "सांग ना सायली, काय झालं आहे?" सायली मग थेट सांगते की मी काल कॅफेमध्ये सचिन भाऊजींना एका मुलीसोबत पाहिलं. हे ऐकून अर्जुनला थोडासा धक्का बसतो, पण तो शांत राहून विचारतो की कोण होती ती मुलगी. सायली म्हणते की मला सुरुवातीला वाटलं की कदाचित मी चुकीचं पाहिलं असेल, पण मी नीट पाहिलं आणि मला खात्री पटली की ती मुलगी साक्षी शिखरेच होती. अर्जुन हे ऐकताच अक्षरशः चकित होतो, कारण त्याला साक्षी आणि सचिन यांचं काहीही कनेक्शन माहीत नसतं. अर्जुन सायलीला विचारतो की सायली, तुला खात्री आहे का? सायली म्हणते की अर्जुन, मी 1000% खात्रीने सांगते आहे की ती साक्षी शिखरेच होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी तिला सचिन भाऊजींसोबत पाहिलं आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागते. चैतन्य आणि अश्विनसुद्धा एकमेकांकडे पाहू लागतात, कारण त्यांनाही हा प्रकार खूपच विचित्र वाटत असतो. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की साक्षी शिखरे आणि सचिन यांची ओळख कशी झाली असेल,
कारण आजपर्यंत कुणालाही या दोघांमध्ये काही संबंध आहे असं कधी वाटलंच नव्हतं. अर्जुन थोडा वेळ शांत राहतो आणि सगळ्या गोष्टींचा विचार करू लागतो. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जर खरंच सायलीने जे पाहिलं आहे ते सत्य असेल तर या सगळ्यामागे काहीतरी मोठं रहस्य असणार आहे.